हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार. मी शीतल आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते शीतल डेली ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी चिकन बनवणार आहे आणि माझं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला सुरू करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. आणि हे पाहू शकता चिकन. आता मी इथे याला ना वॉश करणार आहे. आता थोडी हळद टाकली आहे मी, त्यानंतर मीठ. आता हे छान असं मिक्स करून घेणार आहे. पाहू शकता असं हाताने मस्त हळद आणि मीठ चोळून घेते. सगळ्या पिसांना छान अशी हळद आणि मीठ लागलेलं आहे. आता हे थोडा वेळ ठेवून देऊ. तर इकडे मी चहा मांडला आहे आणि इकडे भात ठेवला आहे. आता चिकन बाजूला ठेवलं आहे आणि मी आता कणिक मळून घेणार आहे. इकडे भात पण शिजत आला आहे आणि इकडे मी कुकर ठेवला आहे आणि मी कुकरला लावणार आहे चिकन आता. तर आता कुकरमध्ये मी तेल टाकलं आहे आणि त्यानंतर चिकनमध्ये टमाटो कापून टाकला आहे. आणि फोडणी म्हटलं तर पिवळ्याला तर मी त्याच्यामध्ये ना थोडंसं लसणाच्या पाकळ्या अशा कापून टाकत आहे फक्त. आणि त्यानंतर जे मी चिकनला हळद मीठ आणि टमाटर कापून टाकलं होतं त्याच्यामध्ये, तर ते मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर पाहू शकता मी त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. या पिशवीमध्ये काय आहे, तर या पिशवीमध्ये आहे लसण. ते माझ्या आईने मला गावाकडून दिला होता. ते आमच्या शेतातलाच आहे, गावरानी लसण असं म्हणतात त्याला. आणि दिसायला खूप असा बारीक असतो तो, मोठा नसतो तो. तर असो, आणि मला त्या पिशवीमध्ये ना काहीतरी सापडलं पण आहे. तर चिकन शिजत होते तोपर्यंत मी इकडे मसाला पण तयार करत होते. तर त्यासाठी मी 2 कांदे भाजून घेतले आहे आणि लसण आणि अद्रकची पेस्ट करत आहे. आणि हे अशा एका उकळीमध्ये कुटून घेत आहे मी. ते मिक्सरला बारीक नाही करणार आहे. मिक्सरला फक्त मी वाटण बारीक करणार आहे. आणि वाटणामध्ये म्हटलं तर फक्त 2 कांदे मी भाजून घेतले होते का तेच असणार आहे. आणि बाकी 3 मसालेच असणार आहेत फक्त. ते कोणते तर एक चटणी आणि कांदा मसाला आणि एक चिकन मसाला फक्त, आणि दुसरे कोणतेही मसाले टाकणार नाही. तर इकडे चिकन पण छान असं शिजून झालं होतं. तर त्यातलं मी एक लेग पीस माझ्या बाळाला दिला आहे खायला. तर बाळाचे पप्पा खाऊ घालत आहेत बाळाला. तोपर्यंत मी इकडे भाजीला फोडणी देत आहे. तर सर्वात अगोदर मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे. लसण आणि अद्रक थोडा भाजत आला का त्यानंतर मी कांद्याचं जे वाटण बनवलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि कांद्याच्या वाटणामध्ये ना पाणी नाही घातलं आहे, ते तसं मिक्सरला फिरून घेतलं आहे. लसण अद्रक कांदा छान असा परतला आहे. आणि मी त्यानंतर जे मसाले काढून ठेवले होते, आता मी मसाले ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं हे मसाले कोणते कोणते आहेत, परत सांगते. कांदा मसाला आहे आणि चटणी आहे गावाकडची. त्याच्यामध्ये कोणताही कलर वगैरे काहीही नाही, जसे की काश्मीरी लाल तिखट असं असते त्याच्यामध्ये कलर वगैरे असतो आय थिंक. पण ह्याच्यामध्ये काहीही नाही, गावाकडचे चटणी आहे फक्त. बाकी कोणताच मसाला नाही टाकला, एक चिकन मसाला टाकला आहे फक्त. तर इकडे छान असं मसाल्याला तेल सुटलं होतं. त्यानंतर मग मी चिकन टाकलं आहे त्याच्यामध्ये. तर छान असा भाजीला कलर पण येत आहे. अजून तर उकळ पण नाही आली आहे, मस्त तरंग येत आहे भाजीला.
चिकनची भाजी झाली आणि भात झाला. त्यानंतर आता मी चपात्या करणार आहे. तवा गरम आहे तोपर्यंत चकल्या करून घेतल्या आहेत. चपात्या पण झाल्या आहेत. छान असं जेवायला पण वाढून घेत आहे. पाहू शकता भाजीला किती छान कलर आला आहे आणि चिकन पण मस्त असं मऊ मऊ शिजलं होतं. तर मी आता जेवायला वाढते आहे पहिलं आणि त्यानंतर मी जेवण करते आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या रेसिपीवर बनवू हे पण सांगा. बाय बाय. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.